कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। जाळपोळीच्या या व्हिडिओमध्ये दिसल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशींना अटक केल्याचंही त्यांनी म्हटलंय। परभणीत कोम्बिंग ऑपरेशन केल्याचा विरोधकांचा आरोपही फडणवीसांनी खोडून काढलाय। परभणीमध्ये जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती आणि त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता आणि आज या संदर्भात निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे। 6 वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही। 6 वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही। आज या ठिकाणी परभणी प्रकरणावर अल्पकालीन सूचनेला माननीय मुख्यमंत्री उत्तर देत असताना ते उत्तर हे काही समाधानकारक नव्हतं। कोम्बिंग ऑपरेशनच्या संबंधी माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत, सीसीटीव्हीचे फुटेज आहेत। पोलीस त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करताय, जबरदस्तीनं मोडतोड करते, तोडफोड करते, जबरीनं मारते आहे, परंतु त्याची सुद्धा पाठराखण त्या ठिकाणी करण्यात आहे।